नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये. आणि इथे वातावरण बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे. मला असं वाटतं परतीचा पाऊस सुरू झालेला आहे आणि पूर्ण पावसाळ्यात इतका पाऊस पडला नाही, इतका गेले 2-3 दिवस आमच्याकडे पाऊस पडतो आहे. आणि हे समोर बघू शकता आमच्या घराच्या खाली ना एक सीताफळाचं झाड आहे. त्याच्यावर खूप छान असे सीताफळ लागलेले आहेत आणि खूप गोड असतात. डायरेक्ट झाडावर पिकलेल्या फळाची टेस्ट एकदम गोड आणि एकदम छान लागते. तर आज ना सकाळी 10:30 पर्यंतच सर्व काही आवरलं होतं आणि त्यामुळे मग किचन कट्टा वगैरे छान क्लीन करून घेतला. सकाळी आयुष आणि याचे पप्पा ड्युटीवर गेलेले होते, त्यामुळे मग बरंच काम सकाळीच आवरून गेलं होतं. त्यामुळे मी भरपूर फ्री होते. मग म्हटलं आज थोडं घरातलं साफसफाई करायला काढूयात, कारण घरामध्ये खूप जास्त जाळं झालेलं होतं आणि सगळीकडे धूळ झालेली होती. मला ना धुळीची ॲलर्जी आहे, त्यामुळे मग मी गेले काही दिवस ते टाळत होते, पण मग टाळाटाळ करून काही होणार नाही आहे. शेवटी सर्व काम आपल्यालाच करावं लागतं. म्हणून मग आज ठरवूनच घेतलं होतं की सकाळी सगळं लवकर आवरून घेतलं आणि मग साफसफाई करायला सुरुवात केली. घराच्या भिंतींवर प्लास्टिक पेंट आहे, त्यामुळे मग घराच्या भिंतींवर सुद्धा पूर्ण जाळं दिसून येतं. कारण आमच्या घराला व्हाईट कलर आहे, त्यामुळे मग तो रेग्युलर स्वच्छ करावा लागतं. इथे ना माझ्याकडे एक जाळं काढण्याचा ब्रश आहे. तो बऱ्यापैकी खूप जास्त उंच होतो, त्यामुळे घराच्या कानाकोपऱ्यातले जाळ काढता येतात आणि खिडकीवरही जे जाळी आहे त्यामध्ये तो व्यवस्थित क्लीन करू शकतो. आता पॅसेजमधलं सगळं जाळं काढून घेऊयात. कारण काय होतं, जेव्हा आपण घरातलं जाळं वगैरे सर्व काढतो आणि घर छान क्लीन करतो ना, त्यावेळेस घरामध्ये एकदम फ्रेश असं वाटतं. आणि आता नवरात्रही जवळच आलेले आहे, त्यामुळे घराची थोडीफार जसं वेळ मिळेल तसं थोडीफार साफसफाई करावीच लागेल. पाऊस असल्यामुळे तर बाकीचे काही पडदे वगैरे काही धुता येणार नाही आहे, पण मग जेव्हा ऊन पडेल त्यावेळेस तर हे बाकीचं सगळं काढता येईल. म्हणून मग आता या छोट्या छोट्या गोष्टी वरचेवर करून घेऊयात. आता पूर्ण हॉलमधलं जाळं काढून पूर्ण हॉल व्यवस्थित क्लीन करून घेतला. त्याचबरोबर दोन्ही घरातल्या फॅनवर खूप जास्त धूळ जमा झालेली होती, म्हणून मग तेही सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आणि मग पूर्ण घरामध्ये धूळ झालेली होती आणि माऊ आज झोपतही नाही आहे, पूर्ण धूळमध्ये इकडे तिकडे फिरते. पण मग असं केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे, तरच घर आवरलं जाईल. आता सर्वात आधी हॉल छान व्यवस्थित क्लीन करून घेऊ, म्हणजे झाडून पुसून झटकून घेऊ. ॲटलिस्ट एक रूम जरी स्वच्छ असला तर या दोघांना एका रूममध्ये खेळता येईल आणि मग मला बेडरूम व्यवस्थित क्लीन करता येईल. ही माऊ ना खूप जास्त मध्ये मध्ये येत असते, त्यामुळे तिला सारखं बाजूला करावं लागतं. पण दिवसभरही घर आवरलं आणि कितीही स्वच्छ केलं तरी पण घरामध्ये 5 मिनिटात लगेच सगळा पसारा आणि सगळ्या खेळण्या काढून ठेवलेल्या असतात. आणि तुम्ही हे बघू शकतात, जसं मी तुम्हाला म्हटली की घर थोडा वेळ सुद्धा व्यवस्थित क्लीन राहत नाही, लगेचच सगळा पसारा काढून ठेवलेला असतो. आणि आज ना सगळं घर तर व्यवस्थित क्लीन केलंच होतं, पण त्याचबरोबर आज कपडे सुद्धा थोडेच होते, त्यामुळे मग हातानेच धुवून घेतले. कारण आज वॉशिंग मशीनचा टब क्लीन करायचा होता. टब क्लिनिंगची प्रोसेस आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. आता सर्व घर क्लीन करून झालं आहे आणि आता त्याचबरोबर सगळी धूळ चेहऱ्यावर सुद्धा बसलेली असते, त्यामुळे मग आधी फेस वॉश करून घेतला आणि मग थोडं 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन मग करूया टब क्लिनिंग. आता हे आमचं सॅमसंगचं 6.2 kgचं सेमी ॲटोमॅटिक मशीन आहे आणि हे मशीन टॉप लोडिंग आहे. कारण बऱ्याच वेळा कसं लाईटचे प्रॉब्लेम येतात किंवा पाण्याचे प्रॉब्लेम येतात, तर अशा वेळेस वरतून पाणी टाकून सुद्धा यामध्ये कपडे धुता येतात. आणि जरी मध्येच लाईट गेली तरी कपडे त्यामध्येच पडून राहत नाही, नाहीतर फ्रंट डोअरच्या मशीनमध्ये ते कसं आतमध्येच अडकून जातात आणि कपड्यांचा वास यायला लागतो. तर असे काही प्रॉब्लेम या मशीनमध्ये येत नाही. कारण आता 9 वर्ष होत आहे मशीन वापरते मी, पण अजून एकदा पण हिने काही काम काढलेलं नाही आणि एकदम व्यवस्थित वापरते आहे मी याला. कपडे मशीनमध्ये टाकल्यानंतर पाणी एकदम काठोकाठ भरत नाही, त्यामुळे मग आजूबाजूला अशा पद्धतीने एक काही पावडर किंवा मग असं काळा असा काही डस्ट बसून जाते. मग ती आपल्याला व्यवस्थित ब्रशच्या साहाय्याने क्लीन करून घ्यायची. हे इथे पाहू शकतात तुम्ही, खूप जास्त धूळ जमा झालेली असते.
कोणत्याही वॉशिंग मशीनचं डीप क्लिनिंग हे कमीत कमी 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण करायलाच पाहिजे, कारण की आपण त्याचा डेली यूज करत असतो आणि त्यामध्ये खूप जास्त धूळ जमा होत असते। आता वरची जे काही स्पेस असतो त्याची सगळं क्लिनिंग करून झालेली आहे आणि आता आतमध्ये हे जे डिटर्जंट पावडर आपण जिकडे टाकतो तिकडे काही वेळा पावडर व्यवस्थित मिक्स होत नाही आणि असं आजूबाजूला कोपऱ्यांमध्ये जाऊन बसते, तर अशा वेळेस ब्रशने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे, नाहीतर ते एकदम कडक होऊन जातं। आता इथे मशीनचा जो डोअर असतो त्याच्या खालच्या बाजूला ही जी हाईड स्पेस असते जी आपल्याला इझिली दिसत नाही, अशा वेळेस वरचा जो डोअर असतो तो थोडासा बंद करून घ्यायचा आहे आणि मग खालीही बघा किती जास्त धूळ जमा होऊन जाते, कारण त्या ओल्या कपड्यांचं आणि काही धूळ वगैरे जमा होऊन त्या ओलाव्यामुळे खूप मॉइश्चरमुळे ते जास्त असं चिकट आणि घाण होऊन जातं। तसेच या मशीनमध्ये हे जे फिल्टर असतं यामध्ये खूप जास्त कचरा जमा होतो, हा पण दर 15 दिवसात किंवा 1 महिन्यात आपण क्लीन करायला हवा। इथे तुम्ही पाहू शकतात खूप जास्त घाण झालेली होती। आता फिल्टरमधला सगळा कचरा आपण काढून घेतला आहे आणि हे फिल्टर आता पाण्याखाली ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित छान क्लीन करून घ्यायचं आहे, कारण ते पण पूर्ण चिकट झालेलं असतं। हा कचरा आपण जर वेळोवेळी क्लीन केला नाही आणि जास्त दिवस हा जर असाच मशीनमध्ये राहिला तर मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर जे पाणी बाहेर येतं त्या पाण्याचा खूप घाण असा वास येतो आणि मशीनसुद्धा लवकर खराब होण्याची शक्यता असते। आता पूर्ण वॉशिंग मशीन मी आतून आणि बाहेरून व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे आणि आता वरून मगच्या साहाय्याने वर पाणी टाकून क्लीन करून घेऊयात आणि नंतर मग आपण टब क्लिनिंगसाठी लावू। टब क्लिनिंग करण्यासाठी आधी मशीन स्टार्ट करून त्यानंतर हे लास्टवालं जे ऑप्शन असतं हे डेलिकेटेड्सचं ते 3 मिनिटांसाठी प्रेस करून ठेवायचं आहे। त्यानंतर 93 मिनिट्ससाठी टब क्लिनिंगचं ऑप्शन ऑन होऊन जातं आणि त्यामध्ये व्यवस्थित पाणी भरलं जातं। आणि टब क्लिनिंग करत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी जमा झाल्यानंतर मशीन थोडं पॉज करून त्यामध्ये तुम्ही कुठलंही लिक्विड टाकू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल। तुम्ही डेटॉल हँडवॉश टाकू शकतात किंवा मग हार्पिक टाकू शकतात किंवा व्हिनेगर आणि सोडा टाकू शकतात। अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी ज्या तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या तुम्ही या मशीनमध्ये टाकू शकतात। तुम्ही बघू शकतात हे पाणी खूप जास्त काळं झालेलं आहे, कारण मशीनमधली पूर्ण घाण त्यामध्ये जमा झालेली असते। आता वॉशिंग मशीन छान क्लीन झालेलं आहे आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह झालेला असेल आणि तुम्ही तुमच्या घरचं वॉशिंग मशीन अशा पद्धतीने क्लीन करू शकतात। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।